एकरामध्ये किती क्विंटल निघते काही गरज आहे का? मी आलो त्या बंगल्यामध्ये अशी सुंदर व्यवस्था होती महाराज जेवणाची. महाराज आम्ही जेवायला बसलो. मी म्हटलं इथे स्वयंपाक दिसत नाही, किचन रूम दिसत नाही, घरामध्ये बाया दिसत नाही, तरी स्वयंपाक गरम गरम हो. मी म्हटलं इथे जसा चमत्कार तसा त्या बंगल्यामध्ये बनतो. महाराज माझ्या बरोबर होते जेवायला. आम्ही असं पोट, भाऊ दादा पण होते, आम्ही असं पोटभर जेवलो. महाराज त्या माऊलीने खूप सुंदर स्वयंपाक बनवलेला होता. जेवलो, प्रवासामध्ये थकलेलो पण जसा पडलो ना महाराज गार हवा येत होती, माझे डोळे लागले. इकडे महाराजांनी पंचवटी चालू केली. मला महाराज म्हणे महाराज उठा. का पेटा बांधा ना, पंचवटी चालू झाली ना. कल्पना करा मी जर त्यांना सांगितलं असतं महाराज मला झोप लागते, मी आज काही कीर्तन करत नाही, आपण उद्या पाहू. जर त्यांनी असं ऐकलं असतं तर इथे आले असते, तुम्हाला सांगितलं असतं महाराज आलेले पण त्यांना झोप लागत असल्यामुळे ते आज कीर्तन करायचं नाही म्हणतायत, आपण उद्या पाहू. जर तुम्ही असं ऐकलं असतं तर इथून हार घेतला असता, नारळ घेतला असतं, माझा सत्कार करायला तुम्ही त्या बंगल्यात आले असते. महाराज तुम्ही आमच्या गावाला झोपायला आले त्याबद्दल तुम्हाला हार आणि नारळ तुमचं जाऊ द्या, पण त्यांनी मला सांगितलं असतं ना तुला झोपायचंच होतं तर घरी तर चालला असताना इथे काय लागला. झोपाय का नाही माझं? मी जर कीर्तन करायला आलोय तर माझं आद्य कर्तव्य कीर्तन करणे. झोप जसं गौण तसा हा जीव भजन करायला आलाय, त्याचं आद्य कर्तव्य भजन करणे. संसाराधिक क्रिया जी वस्तू ज्या कामा करता आणली त्या कामा करता नाही वापरली तर दुःख आहे. ज्या कामा करता जी वस्तू आणली तीच नाही आणली तर दुःख आहे. पूर्वीचा काळ, पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायची. आता बाया माणसांचे लग्न होतात. पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8 वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतर. नवरी 28 वर्षाची. आता हे पोरपुरी जायचे का? आता बाया माणसांचे लग्न होतात. पूर्वीचा काळ एक सासरा सुनबाईला घ्यायला गेला, 2-4 दिवस राहिला आणि तिने घराच्या माणसांना सांगितलं, त्याने मला उद्या मुलीला घेऊन जायचंय, तयारी करा. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, मुलीला सासरी पाठवताना मूळ पाठवतात. एक पेटी असते, त्या पेटीमध्ये खाण्याचे पदार्थ भरतात. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, शेव, पुरी, दाळ्या, मुरमुरे, पार्ले बिस्किट, पोंगा पंडित, कुरकुरे. एका बाजूला कपडे असतात, सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, दिराला कपडे, जेठाला कपडे, नंदेला कपडे, त्या चुलत सासूला कपडे, त्या सडेला कपडे. आता तवा, खुरपी, सांची, बोगणी, गादी, पेला, पाटलं, डबल सगळं असतं त्याच्यामध्ये. ती पेटी झाली जड आणि ते उचलणारा सासर ते होतं म्हातारा, त्याच्याकडे कुठे ती पेटी उचलली जाते. त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी उचलली आणि आणली स्टँडवर. कंडक्टर म्हणे बाबा आज बाजाराचा दिवस आहे, ही पेटी वर ठेवा, तुम्ही मुलीला घेऊन मध्ये बसा. त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी जमिनीवरती ठेवली. एसटी पुढच्या गावाला उभी राहिली. त्या पुढच्या गावाच्या एका चांबाराला भोकरदनच्या बाजारात जायचं होतं. त्याने बी आपल्या पेटीमध्ये रापी, काही चांबड, काही दोरा, काही शिळा, काही चुंगा, काही हातोडी, काही रिबी सगळं भरलं. तो बी आला स्टँडवर. कंडक्टरने बाबा पेटी वर, तुम्ही मध्ये. त्या बिचाऱ्या त्या चर्मकार बांधवाने बी एका माणसाला सांगितलं, त्यांची पेटी त्या पेटी जवळ ठेवून दिली. तो बी बसला. या सासऱ्याला सुनबाईला भोकरदनच्या अलीकडेच उतरायचं होतं. जसे इकडचे माणसं पोचवायला आले होते ना, तसे तिकडचे घ्यायला आले होते स्टँडवर. त्या मुलीचे देर जेठ, चुलत देर, चुलत जेठ हे म्हातार ऐटीत उतरलं. घरच्या माणसाला म्हणे ती पेटी घेऊन या म्हणे. आता सांगून तर द्यायची ना कोणती पेटी. त्यांनी ती मुळाची तिथेच राहू दिली, ती चांबाराची उतरून घरी घेऊन. आता आमच्या भागात अशी पद्धत आहे, ज्या दिवशी पेटी आणतात ना मला त्या दिवशी ती पेटी उघडत नाही. का बरं? दुसऱ्या दिवशी अख्ख्या पावबंदीच्या बाया बोलाव्या लागतात, काय मुळ आणलं बाबा पाहिला. ती पेटी कोणी उघडत नाही. मला मान असतो चेअरमनच्या बाईने उघडायची, गटाला बाईने उघडायची. मास्तरीन बाईचा मान लागला. 35 बायांना चेंडून आली, सरका सरका सरका. आणि तशी उघडली
पेटी रापी चांबड घोडा सासू तर तोंडच ठोकायला लागली तिच्या म्हाताऱ्यावर तुम्ही मूळ घ्यायला गेले होते ना तो म्हणे मला कसं घरात बोलवते पोरांना 2-2 देऊन टाक त्याला वाटतं लागू देत मध्ये नाही मिळालं परिणामी मी दुःख भोगावं लागलं का जे आणायचं होतं ते विसरला म्हणून हा जीव आणायचा होता हरिभजनाची पेटी उचलून आणली संसाराची म्हणून श्वान सुकरी बापू केवळ आणि केवळ भजन हेच जीवनातलं अंतिम साध्य आहे विठोबार हरे